कारण आज मुंबई महापालिकेची अवस्था ही शोले पिक्चरच्या ठाकूर सारखी झालेली आहे की ज्याला नाव ठाकूर आहे पण दोन्ही हात नसल्यामुळे अधिकार काही नाही। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरती सध्या सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सातत्याने खडाजंगी आपल्याला पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरती तब्बल 2.5 तास तुम्ही भाषण केलं। काय एकूणच या अर्थसंकल्पाच्या संदर्भात तुमचं मत आहे? गेली 4 वर्ष प्रशासक म्हणून या ठिकाणी अर्थसंकल्प आयुक्तांच्या वतीने मांडण्यात आला आणि त्याच्यामुळे वारेमाप खर्चाचे प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि गेली 2022 साली 92,000 कोटी प्रॉफिटमध्ये असणारी महापालिका आज 80,000 कोटीपेक्षा कमी ठेवी आलेल्या आहेत। आणि ह्या संदर्भामध्ये मी माझ्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या भाषणादरम्यान एक उदाहरणासहित पटवून दिलं की प्रशासकाच्या काळामध्ये अतिशय नको असलेले सुशोभीकरणासारख्या प्रस्तावावरती 3,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले। नायर हॉस्पिटलमध्ये विविध 15 कोटी रुपये असे खर्च करण्यात आलेले आहेत एका लिक्विड साठी, परंतु ते देखील काम झालेलं नाही आणि त्याची बिलं उचलण्यात आलेली आहेत। असे प्रकार मोठे झाल्यामुळे त्या गोष्टीला मी विरोध केला। त्याचप्रमाणे आयसीयू बेडची उपलब्धता केईएम हॉस्पिटलमध्ये असावी, सगळ्याच म्हणजे केईएम, नायर, सायन, त्याचप्रमाणे कुपर आणि फेरीफेरल हॉस्पिटलमध्ये ती मागणी मी या ठिकाणी केली। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या ज्या शाळेच्या इमारती नूतनीकरणाच्या नावाखाली तोडल्या जातात आणि 5-5, 6-6 वर्ष काम चालू होत नाही, उदाहरणार्थ साईबापत म्युन्सिपल शाळा, त्याच्यामुळे पटसंख्या जी 1000 होती त्याच 500वर आली आहे। त्याच्यामुळे ह्याचा फटका ह्या मराठी शाळांना मोठ्या प्रमाणात बसतोय, ह्याच्यावर माझी भूमिका मांडली। त्याचप्रमाणे मी महापौरांना आव्हान केलं की शिवसेनेने 1996 साली जी डेफिसिटमध्ये असणारी 600 करोडपेक्षा जास्त डेफिसिटमध्ये असणारी महापालिका ताब्यात घेतली होती आणि मग त्यानंतर विशाखा राऊत असू दे, श्रद्धा जाधव असू दे, मिलिंद वैद्य असू दे, महाडेश्वर साहेब असू दे, किशोरी पेडणेकर असू दे, त्याचप्रमाणे महादेव देवळे असू दे, त्या ठिकाणच्या सगळ्याच महापौरांनी अतिशय चांगलं काम केलं आणि ही महापालिका 600 करोड डेफिसिटवरून 92,000 कोटीवर नेऊन ठेवली। मी महापौरांना एवढंच म्हटलं की आजही त्यांचं नाव का निघतं, तर त्यांनी महापालिकेत चांगलं काम केलं। तुमच्या देखील कार्यकालात हे जे प्रशासनाकडून जे प्रस्ताव येतात विविध, त्या प्रस्ताव डोळे झाक करून मंजूर न करता त्याच्यामध्ये प्रस्तावामध्ये जर वाढीव खर्च असेल तर ते कॅन्सल करा। कॅन्सल करून तुम्ही ह्या आपले जे ठेवी आहे त्या ठेवी राहिल्या पाहिजे, कारण ह्या शेवटी आपल्या ठेवी या टॅक्सपेअरच्या ठेवी आहेत। त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी आहे, EMD आहेत आपल्या कॉन्ट्रॅक्टरचे, त्याच्यामुळे ते ठेवी आहेत म्हणून खर्च करायचा असा प्रकार होता कामा नये। त्यानंतर मी आता मध्यंतरी अनेक मुद्द्यांना तुम्ही स्पर्श केला, पण तुम्ही भाषणादरम्यान असंही म्हटलात की मुंबई महानगरपालिका ही शोले चित्रपटातल्या ठाकूर सारखी झाली। नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे काय? बघा, मुंबई शहरामध्ये पहिलं मुंबई महापालिका ही एकमेव प्राधिकरण होतं, परंतु आज नगरविकास खात्याच्या वतीनं MMRDला प्राधिकरण म्हणून मंजूर देण्यात आली, म्हाडाला देण्यात आली, MMRCला देण्यात आली, मेट्रोला देण्यात आली, BPTला देण्यात आली। आणि आज झालंय काय की मुंबई शहरामध्ये या सर्व प्राधिकरणांच्या वतीनं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत। त्याच्यामुळे जबाबदारी निश्चित करायला कोणी तयार नाही आहे। जेव्हा एखाद्या वेळेला दुर्घटना होते, प्रॉब्लेम होतो, तेव्हा त्रास कोणाला होतो? मुंबई महापालिकेला। आणि त्याच्यामुळे मी ते भाषणामध्ये तेच म्हणालो की मुंबई शहरामध्ये एकच प्राधिकरण पाहिजे, ते म्हणजे मुंबई महापालिका। कारण आज मुंबई महापालिकेची अवस्था ही शोले पिक्चरच्या ठाकूर सारखी झालेली आहे की ज्याला नाव ठाकूर आहे पण दोन्ही हात नसल्यामुळे अधिकार काही नाही। कारण MMRD असू दे किंवा मेट्रो असू दे, ह्या कामामध्ये आमचे अधिकारी नोटीस द्यायला पण धजावत नाही, का तर त्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री आहेत। त्याच्यामुळे आज वर्ली शिवडी ब्रिजचं 8.5 वर्ष काम चालू आहे, 4 किलोमीटरच्या ब्रिजचं। त्याच्यामुळे आपले सगळे फुटपाथ तोडले आहेत, रोड तोडले आहेत। आम्ही एखाद्यानं नोटीस द्यायला सांगितली तरी अधिकारी बोलतात बाबा नाही, आम्ही नोटीस देणार नाही। त्याच्या मुंबई शहर बेकाल झालंय। म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जेवढे प्राधिकरण तयार झाले ते मुंबई महानगरपालिकेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतात, 100% अस्तित्वाला धोका निर्माण करतायत। भविष्यात आता नवीन धारावी प्राधिकरण निर्माण झालं, एक लक्षात ठेवा, ह्याच्या वतीने जे डेव्हलप जे होतंय त्या डेव्हलपमेंटमध्ये जे काय प्रीमियम वगैरे मिळतोय तो मुंबई महापालिकेला कुठे मिळतोय? जर धारावी आपण डेव्हलप केली असती त्या ठिकाणी मिळणारा 1,00,000 कोटीपेक्षा जास्त प्रीमियम हा मुंबई महापालिकेला मिळाला असता, पण तो आता मिळतोय कोणाला? धारावीच्या प्राधिकरणाला। म्हणजे मुंबई महापालिकेचे लचके तोडायचे आणि जबाबदारी मात्र मुंबई महापालिकेवर। आज मुंबई पोर्ट ट्रस्ट जवळजवळ मुंबईमधला सर्वात मोठा लँडलॉर्ड आहे। 1800 एकर जमीन आहे त्यांच्या ताब्यामध्ये, 1800 एकर जमीन ताब्यात आहे, पण घनकचरासाठी त्यांची कुठली व्यवस्था नाही आहे, स्ट्रॉ वॉटर ट्रेनची कुठली व्यवस्था नाही आहे, सिवर लाईनची कुठली व्यवस्था नाही आहे। ते सगळं मुंबई महापालिकेला करावं लागतं। म्हणजे फक्त महसूल जमवायचा यांनी आणि कामं त्या ठिकाणी जबाबदारी पात्र घ्यायची मुंबई महापालिकेने। म्हणून मी म्हटलं होतं की मुंबई महापालिका एकमेव प्राधिकरण असावं।
तुम्ही अनेक मुद्दे मांडलेत पण शेवटचा माझा प्रश्न आहे, सत्ताधारी जे आहेत भारतीय जनता पार्टी यांनी सगळेच उबाटा गटाल किंवा महाविकास आघाडीतल्या एकाही नगरसेवक वाढीव निधी देणार नाही अशी खूनगाठ बांधलेली आहे. आता इथून पुढे मतदारसंघातला विकास तुम्ही लोक कसा करणार? बघा, गेली 4 वर्ष म्हणजे आज ह्या वेळेला आम्हाला 25 लाख रुपये निधी दिला. 65 नगरसेवकांना मिळून 16 करोड 25 लाख रुपये निधी मिळाला आहे. आणि एकटा सभागृह नेते आहेत आमचे खणकर साहेब, त्यांच्या मतदारसंघात 20 करोडचा निधी आलेला आहे. त्याच्यावरती मी टिप्पणी अशी केली की 65 नगरसेवकांना जेवढा निधी मिळाला नाही त्यावेळी जास्त निधी हा एका मतदारसंघात झाला आहे. हा अन्याय का आमच्या नगरसेवकांवर नाही. आज 106 विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत, त्यांच्या वॉर्डमध्ये जर कामं अडली तर भविष्यामध्ये मुंबई शहरामध्ये असमतोल तयार होईल की काही ठिकाणी प्रचंड कामं होतील, काही ठिकाणी काहीच होणार नाही. आज 50% अंदाजे 50% लोकसंख्येवर तुम्ही अन्याय करताय, टॅक्स पेअरवर अन्याय करताय. आणि त्याच्या संदर्भात मी एवढंच त्यांना सांगितलं की सत्ताधारी पक्ष आहे म्हणून हुकुमशाही करू नका, विरोधी पक्षाला घेऊन चालायचं असतं. त्या मागणी आम्ही केलेली आहे. आज महापौरांकडे आजही निधी आहे. माझं असं म्हणणं आहे आजही वेळ गेलेली नाहीये. महापौर ठीक आहे, सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्हाला जास्त घ्या, पण तुम्हाला 10-20 करोड निधी घेत असताना समोरच्या नगरसेवकाला 25 लाख देणं हे चुकीचं आहे. धन्यवाद. तुम्ही संवाद साधल्याबद्दल. हे होते शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन पडवळ. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.